नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून बऱ्याच दिवसांनी माझ्या या लॉंग व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस झाले मी लॉंग व्हिडिओ काही शूट केले नाही, पण आज शेवटी मला थोडं तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचावी म्हणून मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि तसं तर बरेच दिवस झाले आमचे विटे बनवून झालेले होते, पण ते विटाभट्टी करायचं काम बाकी होतं, तर आज ते करायला घेतलेलं. आणि कोणतंही काम असो, लहान असो मोठं असो, कोणतंही असो, आपल्या मनात थोडी हुळहुळ किंवा थोडंफार हे असतंच. आमच्या हे मनात होतं. इतके दिवस पावसाने डोकं काढलं आणि आता हे केव्हा काम पूर्ण होते ते मनात होतं. आणि आज शेवटी आमचं ते काम होतं, म्हणजे कामाला सुरुवात झालेली होती शेवटी. आणि तसं तर शहरामध्ये असं काही होत नाही, पण गावामध्ये लाह म्हणून एक हे करतात, ठरवलं जातं. आणि आपल्या आजूबाजूची जी लोकं आहेत, आपल्या पाड्यातील लोकं आहेत, त्यांना लाह म्हणून सगळ्यांना सांगितलं जातं आदल्या दिवशीच. आणि लोक मग जमा होऊन जी आपली कामं आहेत मोठमोठी, म्हणजे लहानशा कामांसाठी नाही सांगत, पण जी मोठमोठी कामं असतात, जसं की घर बांधणे किंवा हे विटाभट्टीचं काम, किंवा जे मोठं काम आहे 10 लोकांच्या याच्याने होत नाहीत, तसं कामं लाह म्हणून केलं जातं. जे सगळे लोक एकत्र जमा होतात आणि एकत्रपणे करतात, त्याला लाह असं म्हणतात आमच्या आदिवासी भाषेमध्ये. तर तीच पूर्ण विटे रचून झाल्यानंतर विटे पेटवण्याच्या आधी एक पूजा केली जाते. आणि त्या पूजेत कोंबड्या कापल्या जातात आणि त्याचं पूर्ण जेवण बनवलं जातं. जेवढी लोकं आपल्याला म्हणून आलेले आहेत, जेवढी लोकं काम करण्यासाठी जमा झालेले आहेत, त्यांच्यासाठी पूर्ण जेवण बनवलं जातं. आणि नंतर आमचं पण मस्त इथं जेवण बनवून झालं होतं आणि सगळ्यांना जेवण वाढलं. आणि 2 पंक्ती झाल्या होत्या, 2 बॅच म्हटलं तरी चालेल. असा होता आमचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत